करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आलीये। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? लहान मुलांना शाळेतून घरी आल्यावर किंवा सकाळी सकाळी काहीतरी पौष्टिक आपण द्यायचा प्रयत्न करत असतो। तर आज आपण हे मस्त असे पौष्टिक लाडू बनवणार आहोत। 1 कप मी डाळवा घेतलेला आहे। यामध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर असते, त्याचबरोबर एक बाइंडिंग एजंट म्हणून हे अत्यंत गरजेचं आहे। सो इथे फुटाण्याची डाळ मी घेतलेली आहे। हे नसेल घ्यायचं तर तुम्ही गव्हाचं पीठ भाजून घेऊ शकता किंवा नाचणीचं पीठ, राजगिराचं पीठ अशी वेगवेगळी पिठं घेऊ शकता। फक्त ते अर्धा कप घ्या। इथे डाळवा मी 1 कप भर घेतलेला आहे। आता हे मध्यम आचेवर हलकसं भाजून घेऊया। इथे डाळवा छानपैकी खमंग मी भाजून घेतलेला आहे। हलकासा रंग बदलून घ्यायचा। आता हे काढूयात एका डिशमध्ये आणि आता याच तव्यामध्ये आपण घालतो सुका मेवा। यामध्ये घेतले काजू, समप्रमाणामध्ये घेतले बदाम, अक्रोड आणि हे एकत्र भाजून घेऊयात। तुपाची आवश्यकता नाही, कारण हे जे आपण घेतलं आहे सुका मेवा यामध्ये नॅचरली नैसर्गिक त्यांचं तेल असतं। सो ते पुरेसं आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये, त्यामुळे ॲडिशनल तुपाची गरज नाही। पण तुम्हाला लागत असेल तर चमचाभर तूप तुमच्या समाधानाकरता घाला। आता इथे जर बदाम आणि अक्रोड हे नसेल तर काहीही हरकत नाहीये। इथे तुम्ही 1 कपभर शेंगदाणे वापरा। शेंगदाणे ही तितकेच पौष्टिक असतात। 1 कपभर शेंगदाण्याचा वापर तुम्ही इथे करू शकता। सुका मेवा हलकासा भाजत आला की यामध्ये मी घालते अर्धा कप काळा मनुका। काळा मनुका बेदानापेक्षा पौष्टिक असतो, त्यामुळे काळ्या मनुकाचा वापर करते हाडांसाठी आणि स्पेसिफिकली रक्तवाढीसाठी। सो हाही हलकासा फुलवून घेऊयात यामध्ये। चला, हे आता एकत्र छान भाजून झालेलं आहे। आता हे एक डिश मध्ये काढूया। आता याच तव्यामध्ये उरलेले जिन्नस आपण घालतो। यामध्ये सुकं किसलेलं खोबरं, जवस 2 चमचे आहेत फक्त, तीळ, दुधामध्ये जितकं कॅल्शियम असतं तितकंच कॅल्शियम 1 चमचा तुम्ही तीळ खाल्ले तर त्यामध्ये मिळतं, आणि खसखस। आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र भाजून घेऊयात। जवस गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण हेल्थ म्हणतो तर त्यामध्ये पोट साफ होणं हे अत्यंत गरजेचं आहे। सो ते काम जवसेमुळे होतं, त्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं, म्हणून मी जनरली जवस थोडासा घालते। जर नसेल तुम्हाला आवडत तर नाही घातलं तरी चालेल। आता हे एकत्र हलकसं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। चला, हेही एकत्र छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि पुढची स्टेप करूयात। तर सगळ्यात आधी इथे घेतलेला आहे फूड प्रोसेसर। फूड प्रोसेसर नसेल तर मिक्सरमध्ये पण तुम्ही ही सेम प्रोसेस फॉलो करू शकता। यामध्ये मी घालतेय हे भाजलेलं डाळ। बेसिकली आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं, त्यामुळे हे आधी मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचं। हे डाळवं जवळपास असं व्यवस्थित दळून झालेलं आहे। हलकासा रवा ठेवलाय म्हणजे अगदीच दाताखाली चिकट नको वाटायला म्हणून। आता यामध्ये सगळ्यात आधी घालूयात सुका मेवा जो आपण भाजून घेतला होता। आणि हेही मिक्सरमध्ये एकत्र करून घेऊयात। सुकामेवा पण छान भरड करून घेतलेली आहे। अगदीच बारीक दळायची गरज नाहीये, बघू शकाल। आता या स्टेजला यामध्ये घालूयात। इथे मी घेतलेले आहे 15 खजूर। यातल्या बिया काढून हे असे बारीक तुकडे याचे करून घ्यायचे। अंजीर, सुका अंजीर। खजूर अंजीर नसेल तर सरळ गूळ यामध्ये घालू शकता, साजूक तूप घालू शकता आणि त्याचे लाडू वळू शकता।
आता यामध्ये बाइंडिंगची बाकी काही गरज नाही, कारण यामध्ये जे मॉइश्चर आहे खजूर आणि अंजीरमध्ये तेवढं पुरेसं आहे. आता हे फक्त एकत्र एकजीव करून घेऊयात. चला, हेही एकजीव झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल आत्ताच याचे लाडू छान असे बांधले जात आहेत. पण तरी पण इथे आपण थांबणार नाही आहोत, कारण हे जे आपलं सुकं खोबरं आणि या ज्या बिया आहेत ज्या आपण आधी भाजून घेतल्यात हे घालूयात. हे सगळ्यात शेवटी याकरता घालायचं कारण हे फार आहे ना असं ब्लेंड करायचं नाही आपल्याला. थोडंसं याचे जे बीट्स आहेत ते राहिलं पाहिजे. सुरुवातीलाच घातलं असतं तर हे पूर्ण ब्लेंड होऊन गेलं असतं, म्हणून मग सगळ्यात शेवटी घालते. आणि त्याच सोबत यामध्ये जाईल आता एक मोठा चमचाभर गुलकंद. गुलकंदाची चव अफलातून लागते. खरंच मी मनापासून सांगते, या लाडूमध्ये ही जी चव आहे ना एक मस्त चव ॲड होते. आणि त्याचसोबत खसखस किंवा तीळ आपण घातलेले आहेत. सुकामेवा हा हलकाशा प्रमाणात उष्ण असतो. गुलकंद त्यातली हीट बॅलन्स करायला मदत करतं आणि नैसर्गिक गोडवाही त्यामध्ये ॲड होतो. आता हे एकजीव करून घेऊया. चला, हे सगळं एकजीव झालेलं आहे. वा, तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसतंय. आता हे सगळं मिश्रण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि आता याचे वळूयात लाडू. सो लाडू वळताना तुम्ही हवं तसं गार्निश करू शकता. थोडंसं यावर लावते पिस्त्याचे काप आणि त्याचसोबत थोड्याशा गुलाब पाकळ्या. दिसायला छान दिसतं म्हणून, आणि चवीलाही या एडिबल असतात. गुलाब पाकळ्या तुम्ही बघू शकाल छान असे बांधले जातात. यामध्ये पाक, साखर, गूळ काहीही घातलेलं नाही आहे. त्यामुळे लहान मुलंच नाही मोठेही गिल्ट फ्री हे लाडू आरामशीर खाऊ शकता. अतिशय पौष्टिक आहेत. क्या बात आहे. आणि आता याच पद्धतीने हे सगळे लाडू आपण वळून घेऊयात. तर हे पौष्टिक लाडू नक्की बनवून बघा आणि नक्की बनवून ठेवा. हे तयार करून ठेवले तर 1.5 ते 2 महिने व्यवस्थित टिकतात. पौष्टिक लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप पंढरपुरी डाळ, पाव कप काजू, पाव कप बदाम, पाव कप अक्रोड, अर्धा कप काळ्या मनुका, अर्धा कप सुकं किसलेलं खोबरं, 2 चमचे जवस, 2 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे खसखस, 15 बिया काढलेले खजूर, 1 मोठा चमचा गुलकंद, पिस्त्याचे काप, गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या. डाळवं, काजू, बदाम, अक्रोड भाजून घेत यात काळ्या मनुका घालायच्या आणि परतून घ्यायच्या. आता सुकं खोबरं, जवस, तीळ, खसखस परतत हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. यात खजूर, अंजीर आणि गुलकंद मिसळून घेत एकजीव करायचा. आता यावर पिस्त्याचे काप आणि गुलाब पाकळ्या लावत हे लाडू वळायचे. झाले आपले पौष्टिक लाडू तयार. आज आपण मस्त अशी खुसखुशीत चकली कशी बनवायची ते बघतोय. आणि यासाठी 1 किलो भाजणीचं प्रमाण कसं घ्यायचं हेही आपण बघतोय. सगळ्यात आधी आपण भाजणी बनवायला सुरुवात करूयात. तर त्यासाठी काय करायचं, त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत अर्धा किलो तांदूळ. शक्यतो चाळणीवर घ्यायचे. शक्यतो जुना तांदूळ घ्यायचा, नवीन तांदूळ नाही घ्यायचा. यावर खूप सारं पाणी घालायचं आणि कमीत कमी 3 ते 4 वेळा हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा. आता हा स्वच्छ धुतलेला तांदूळ यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि पाणी व्यवस्थित निथळलं की एक सुती कापड घ्यायचं आणि सुती कापडावर हा तांदूळ व्यवस्थित एकसारखा स्प्रेड करून घ्यायचा. आता तांदूळ स्प्रेड करून झालं की अर्धा किलो जर तांदूळ असेल तर त्यासाठी मी इथे घेते 200 ग्रॅम चणा डाळ. चणा डाळ हे चाळणीत घ्यायची आणि स्वच्छ पाण्याखाली व्यवस्थित धुवून घ्यायची 3 ते 4 वेळा. त्यातलं पाणी निथळलं की पुन्हा ही चणा डाळ तांदूळाच्याच बाजूला एका सुती कापडावर एकसारखी पसरवून ठेवायची, स्प्रेड करून ठेवायची. आता घ्यायची आहे मूग डाळ. 100 ग्रॅम मूग डाळ घ्यायची. ही मूग डाळ ही चाळणीत घेऊन व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची. ही धुतलेली डाळ हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची. आणि आता घ्यायची 50 ग्रॅम इथे आपल्याला उडदाची डाळ. उडदाची डाळ ही व्यवस्थित स्वच्छ धुवायची आणि सुती कापडावर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची. आता ही जी स्वच्छ धुतलेली धान्य आहेत, हे धान्य कमीत कमी 1 दिवस सुकवून घ्यायचे आहेत. अगदी फॅन खाली वगैरे ठेवायची गरज नाही. अगदी नैसर्गिक हवेमध्ये व्यवस्थित 1 दिवस आणि रात्र
ड्राय करून घ्यायचे, सुकवून घ्यायचं। आता ही आपण एक एक करून भाजून घेतोय। तवा गरम करायला घ्यायचा। गरम तव्यामध्ये सगळ्यात आधी तांदूळ घालायचे आणि मध्यम आचेवर तांदूळ एकसारखे मिक्स करत परतून घ्यायचे, भाजून घ्यायचे। हलकासा तांदळाचा रंग यायला सुरुवात झाली, तुम्ही ते बघू शकाल की हा तांदूळ घ्यायचा आणि एका परात किंवा डिश मध्ये काढून घ्यायचा। तांदूळ भाजून झाले, धुवून सुकवलेली चणा डाळ आहे ती पॅन मध्ये घालायची, तीही मध्यम आचेवर एकसारखी मिक्स करत भाजून घ्यायची। आणि तुम्ही इथे बघू शकाल डाळीला मस्त असा हलकासा तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता ही डाळ पण आपण साईडला काढून घेतो, तांदळावरच घातली तरी चालेल। आता त्याच पॅन मध्ये आपण घालतोय मूग डाळ। मूग डाळ ही व्यवस्थित ड्राय रोस्ट करून घ्यायची, मीडियम हीटवर, एकसारखी हाय हीटवर करायची नाही। आणि इथे तुम्ही बघू शकाल मूग डाळीचाही हलकासा तांबूसचा रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता ही मूग डाळ ही आपण प्लेट मध्ये काढून घेऊयात। आता पुढे यामध्ये घालायची आहे उडदाची डाळ। उडदाची डाळ ही मध्यम आचेवर छान अशी एकसारखा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची। तुम्ही बघू शकाल उडदाच्या डाळीलाही मस्त रंग आलेला आहे। आता ही डाळही आपण काढून घेऊयात। आता डाळी झाल्यावर घ्यायचे आहेत पोहे। तर इथे मी घेते 50 ग्रॅम पोहे। कांदे पोह्यासाठी जे पोहे बनवतो तेच पोहे इथे घ्यायचे आहेत। हे पोहे पण आपण छान ड्राय रोस्ट करून घेणार आहोत। पोहे असे छान याचा शेप बदलला, मस्त असे कुरकुरीत झाले की हेही आपण काढून घेऊयात। जे भाजलेले धान्य आहेत त्यावरच घालून घेऊयात। त्यानंतर पुन्हा आपण घेतोय 50 ग्रॅम साबुदाणा। साबुदाणा देखील ड्राय रोस्ट करायचा मध्यम आचेवर। छान असा खडखडीत ड्राय रोस्ट साबुदाणा झाला की हा साबुदाणा भाजलेल्या धान्यांवर काढून घेऊयात। आणि आता आपण यामध्ये घालतोय मसाले। सो मसाल्यांमध्ये मी सगळ्यात आधी घेते 10 ग्रॅम धने। धने पॅन मध्ये छान हलकेसे ड्राय रोस्ट करायचे, रंग बदलला नाही पाहिजे, पटकन एक 2 ते 3 मिनिट ड्राय रोस्ट करायचे आणि हे भाजलेले धने पण धान्यावर काढून घ्यायचे। 10 ग्रॅम धने आहेत तर 10 ग्रॅमच आपण जिरं घेतोय। जिरं ही छानपैकी खमंग असं ड्राय रोस्ट करायचं आणि या धान्यांवर घालून घ्यायचं। आता हे सगळं छान भाजून झालं की हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवायचं। मिक्सरचं भांडं घ्यायचं, चटणीचं पॉट घ्यायचं शक्यतो, त्यामध्ये ही मुठमुठभर भाजणी मी घालतेय। मस्त अशी मौसूद होईपर्यंत दळून घ्यायची, तुम्ही बघू शकाल। आता ही मी एक साधारण 30 ते 40 सेकंद दळलेली आहे हाय स्पीडवर। चकली भाजणी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो तांदूळ, 200 ग्रॅम हरभरा डाळ, 100 ग्रॅम मूग डाळ, 50 ग्रॅम उडदाची डाळ, 50 ग्रॅम पोहे, 50 ग्रॅम साबुदाणा, 10 ग्रॅम धणे, 10 ग्रॅम जिरे। तांदूळ, चणा डाळ, मूग डाळ, उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेत हे जिन्नस सुकवून घ्यायचे आणि एक एक करत भाजायचे। आता पोहे आणि साबुदाणा भाजून घेत यात धणे, जिरे पण भाजून घ्यायचे आणि अशा प्रकारे हे मिश्रण दळून घ्यायचं। झाली आपली चकलीची भाजणी तयार। सो अशी ही घरगुती घरी तयार केली परफेक्ट 1 किलोची भाजणी आहे। आणि मी इथे आता 2 कप भाजणीची चकली तुम्हाला बनवून दाखवणार आहे। शक्यतो जेव्हा आपण चकली बनवतो ना, खूप सारं तुम्ही पीठ एकदम मळून नका ठेवू, कारण भाजणी आहे ते जसं वेळ जातं तसतशी सुकी पडत जाते। त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये उकड काढून तुम्ही ती वापरू शकता। आता इथे मी 2 कप भाजणी घेतलेली आहे। तर इथे पॅन मध्ये मी 1 कप पाणी गरम करायला ठेवतेय। आता या पाण्यामध्ये मी घालतेय 1 चमचाभर लाल तिखट, हळद, पाव चमचा, चवीपुरतं मीठ आणि पांढरे तीळ आणि 1 चमचाभर तेल आणि याला एक मस्त ना उकळी काढून घेऊ। आता इथे या पाण्याला मस्त अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता गॅस मी इथे मंद आचेवर करून घेते आणि यामध्ये घालतोय 1.5 कप पाणी आहे, तर 2 कप आपण इथे भाजणीचं पीठ घालतो। वाटीचं प्रमाण घेतलं तरी चालेल इथे। आता हे पटकन मिक्स करूयात। आता हे मस्त असं छान एकजीव करून झालं की यावर झाकण ठेवूयात, गॅस बंद करायचा आणि मस्त एक 10 मिनिटं ही भाजणी आपण वाफवून घेऊयात। गॅस बंद करायचा। आता 10 मिनिटं झाल्यानंतर हे पीठ मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे छान मळून घ्यायचं। आता हा छान असा घट्टसर गोळा मळून झालाय। शक्यतो चकलीचा जो गोळा असतो ना तो असा घट्टसर असावा। आता हा एकसारखा करून घ्यायचा, एक छोटा पोर्शन घेऊ साच्यामध्ये घालण्यासाठी स्मूथ करून घ्यायचा। थोडेसे एफर्ट इथे टाकायचे म्हणजे मग चकली आहे ना छान सोऱ्यातून पडली जाते, तुकडे पडत नाही त्याचे। हे छान असं स्मूथ करून झालं की सोऱ्या घ्यायचा,
चकली बनवायचा. याला मी चकलीची प्लेट ऑलरेडी लावून घेतलेली आहे. गोळा घालून घ्यायचा, प्रेस करायचा. शक्य तुम्हाला लाकडी साचाच वापरायला आवडतो स्टीलपेक्षा. सो इथे बटर पेपर घेतलेला आहे, त्यावरच आपण चकली घालून घेतो. छान काटे येतात, तुम्ही बघू शकाल. आणि चकली पाडत असताना अजिबात तुटत नाहीये. मस्त. आता हे सुरुवातीचं टोक, शेवटचं टोक प्रेस करायचं, म्हणजे चकली तळताना तुटत नाही, तुकडे नाही पडत त्याचे. आता चकली तळूयात. तर त्यासाठी ते तेल मी गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये चकली घालूयात. अगदी लो टू मीडियम हीटवर कायम चकली तळायची, हाय हीटवर तळायची नाही. नाहीतर काय होतं ना, चकलीचा रंग पटकन बदलतो, आतमध्ये ती कच्ची राहते आणि बाहेरनं तळल्यासारखी वाटते. खालची बाजू हलकीशी तळून झाली, साधारण 2 ते 3 मिनिटं, की हे फोर्क किंवा एखादा झाऱ्या घ्यायचा, उलटवायची आणि वरच्या बाजूने हे छान तळून घ्यायची, म्हणजे दोनही बाजू एकसारख्या तळल्या जातात. आता चकली ही मस्तपैकी तळली आहे. हे कसं ओळखायचं, तर यावरचे जे बुडबुडे आहेत, बबल्स आहेत, ते कमी व्हायला सुरुवात होते. आणि त्याचबरोबर चकली आहे ना, हे बघा तुम्ही इथे बुडाशी जाऊन बसायला सुरुवात होते. याचा अर्थ आपली चकली मस्त अशी तळली गेलेली आहे. आता फोर्कच्या साह्यानं काढून घ्या. सगळं तेल छान निथळून घ्यायचं. आता जरी याचा पिवळसा रंग वाटत असेल ना चकलीचा, तरी यामध्ये हीट भरपूर आहे. त्यामुळे जरी आपण तेलातून बाहेर काढली तरी त्याची कुकिंग प्रोसेस कंटिन्यूस राहते आणि थोड्या वेळाने त्याचा रंग थोडासा लालसर व्हायला सुरुवात होते. क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल मस्त काटेरी चकली झाली आहे. काटे भन्नाट आलेले आहेत, रंगही जबरदस्त आलेला आहे. आता या चकल्या पूर्ण थंड करून घ्यायच्या. पूर्ण थंड झाल्या की एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. मस्त अशा खुसखुशीत राहतात. कमीत कमी 1 ते 1.5 महिना छान टिकतात. चकली करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप चकली भाजणी, 1 कप पाणी, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, तळण्यासाठी तेल. आता पाण्यात तिखट, हळद, मीठ, तीळ आणि तेल घालत या पाण्याला उकळी काढायची आणि भाजणीचं पीठ घालायचं आणि उकड काढायची. आता हे पीठ घट्टसर मळून घेत हे साच्यात भरायचं आणि याच्यात चकल्या पाडायच्या आणि गरम तेलात मंद आचेवर दोन्ही बाजूंनी चकल्या तळायच्या. झाल्या आपल्या चकल्या तयार. आज आपण ना भरलं वांग कसं बनवायचं ते बघणार आहोत. चमचमीत अशी ही रेसिपी होते. करायचं काय, तर आधी भरल्या वांग्याचा भरला मसाला तयार करून घेऊ. तर याच्यासाठी घेते मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट. तर घरात कूट असतोच, नसेल तर करून घ्या. पण जितकी वांगी आहेत त्या अंदाजे मी साधारण 6 वांग्यांचा वापर करते. तर 1 वाटीभर भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आता यामध्ये घालूयात मसाले. हे संडे मसाला, बॅडगी मिरची पावडर. बॅडगी मिरची पावडर ही 1 चमचा पुरेशी आहे. चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर खूप सारी. आता हे सगळं एकत्र कालवून घेऊयात आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालत दाटसर असं याची पेस्ट तयार करायची. सैल करायची नाहीये, फक्त असा गोळा आहे इतपतच पाणी. 1 चमचाभर पाणी पुरेसं आहे. परत आणि पाणी घालायची गरज नाही, जेणेकरून फक्त वांग्यात हे दाबून दाबून भरता आलं पाहिजे इतपतच. चला तर मग आता हा मसाला आहे ना मस्तपैकी भरून घ्यायचा. तर 6 वांगे घेते. वांग्याचं देठ कट करून घ्यायचं. आणखी कट करायचं असेल तरी करू शकता, पण इतपत देठ ठेवतं म्हणजे ते दिसायला छान दिसतं आणि काही जणांना हे काटे खायला पण आवडतात. आता बरेच जण काय करतात ना, वांगे बटाटा असं चिरतात आणि काळं पडू नये म्हणून पाण्यात ठेवतात. तर त्यामुळे काय होतं, यातले जे पोषण मूल्य आहेत, जीवनसत्व आहेत, ते पाण्यात उतरले जातात आणि त्याचा ऱ्हास होतो. तर तसं टाळण्यासाठी काय करायचं, 1 वांगं घ्यायचं, याला आतनं मीठ चोळायचं आणि पाण्यात ठेवण्याऐवजी लगोलग हे भरून टाकायचं. मिठामुळे काय होतं, एकतर वांग शिजतं छान आणि त्याला काळपट रंग पण येत नाही आणि ते थोडंसं मीठ लावलेल्या वांग्याची चव पण अप्रतिम लागते भरल्या वांग्यामध्ये स्पेसिफिकली. आता याच पद्धतीने सगळी वांगी मी घेते ठासून ठासून भरून.
आता हे वांग ना छानपैकी भरलेलं आहे, थोडासा मसाला पण उरलेला आहे त्यातला. तर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी जाईल जिरं. जिरं छान फुललं पाहिजे. जिरं मस्तपैकी फुललेलं आहे. आता यामध्ये घालूयात लसूण. लसूण पेस्ट आहे, एक 5-6 लसूण ठेचून घेतलेले, परतून घेऊयात तेला. यामध्येच आता घालूयात बारीक चिरलेला कांदा. साधारण 2 कांदे बारीक चिरून घेतले आणि कांदा आता हा छानपैकी सोनेरी रंगावर भाजून घेऊया. मस्तपैकी सोनेरी रंगावर कांदा परतून झालेला आहे. आता यामध्ये घालूयात मसाले. संडे मसाला, थोडासा लाल तिखट, मीठ घालूयात चवीपुरतं. सो संडे मसाला, नाव संडे मसाला आहे पण बेसिकली हा काळा मसाला आहे. स्पेशल काळा मसाला आपण असं म्हणू शकतो. हे जे सारण आपण तयार केलं होतं ना, हे सारण हलकंसं उरलेलं आहे, हेही यामध्ये ढकलून द्यायचं, एकजीव करायचं. वाह. त्यामध्ये पाणी घालायचं. तुम्ही बघा रंग तर्री काय सुंदर आलेली आहे या ग्रेव्हीला किंवा बेसला. आणि आता यामध्ये आपण घालूयात ही वांगी जी आपण भरून घेतली होती. हवं तर अजून रस्सा तुम्हाला वाढवायचा असेल तर वाढवू शकता, काहीच हरकत नाही. पण ताटातला जो मसाला आहे ना तो वाया नाही घालवत मी. त्यात पाणी घालून थोडं त्यामध्ये ढकलणार आहेच. झाकण ठेवायचं आणि एक 7-8 मिनिटं छान वाफवून घेऊयात. जेमतेम एक 7-8 मिनिटं झालेली आहेत. आता झाकण काढूयात. वाह. आणि वांग आहे ना उलट करून घेऊयात, म्हणजे सगळ्या बाजूने ते असं छान शिजलं जाईल. सो ही स्टेप आपण एक 7-8 मिनिटं झाले की वांग असं फिरवत राहायचं, म्हणजे ते सगळ्या बाजूने छान शिजलं जातं. सगळं मिळून साधारण एक 12 ते 13 मिनिटं वांगी, हे छान भरली वांगी मी वाफवून घेतलेली आहेत. आहा हा, काय दिसतात. गॅस करते बंद. आणखी थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. वाह. आणि भरलं वांग आपलं बनवून आहे तयार. बऱ्याचदा काय होतं ना, आपण असं डीप कढईत वगैरे ठेवलं ना की मसाला हलकासा बाहेर येतो वांग्यातून, म्हणून मग असं पसरट तवा किंवा भांडं वापरलं की भरला मसाला भरला राहतो, बाहेर येत नाही तो. आता कशी खायची हे काय सांगायची गरज नाहीच आहे. गरमागरम भाकरी, आवडेल ती भाकरी आणि भरलं वांग्याची भाजी, बाजूला ठेचा असेल तर क्या बात आहे. भरलं वांग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, अर्धा चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी, वांगी, तेल, 1 चमचा जिरं, लसूण पाकळ्या, 2 बारीक चिरलेले कांदे, अर्धा चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाणा कूट, त्यात संडे मसाला, तिखट, मीठ, हळद, कोथिंबीर, थोडं पाणी घालत हा मसाला तयार करायचा. आता वांग्याचे अशा पद्धतीने काप करायचे आणि त्याला मीठ लावत आपण तयार केलेला मसाला भरायचा. आता गरम तेलात लसूण, कांदा, संडे मसाला, तिखट, मीठ आणि तयार केलेला कोरडा मसाला यात घालायचा आणि यात वांगी घालायची आणि हे मिश्रण वाफवून घ्यायचं. वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झालं आपलं भरलं वांग तयार. आज आपण उपवासाचं सँडविच कसं बनवायचं ते बघणार आहोत. आता इथे हा साबुदाणा छान भिजलेला आहे. जेमतेम 5 तासच मी ठेवला. आता हा भिजलेला साबुदाणा घेऊया. यामध्ये घालूयात उकडून किसून घेतलेला बटाटा, मिरचीचा ठेचा, जिरं, भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं एकत्र एकजीव करून घेऊयात. आता हे एकजीव फक्त करून घेतले, फार अगदी रगडून मॅश करायची गरज नाही, कारण साबुदाण्याचे अख्खे हे जे मोत्यासारखे दाणे आहेत हे छान दिसले पाहिजे, त्यामुळे मी फार असं मॅश नाही करत आहे, फक्त एकसंध करून घेते. साजूक तूप, बटर लावलं तरी चालेल. आता यावर हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलंय हे थापूयात. सो हा साबुदाणा छान असा थापून झाला.
सँडविच मेकरमध्ये हलकासा प्रेस करायचा, म्हणजे मग तो असा एकसंध राहील आणि सुटणार नाही. ही स्टेप गरजेची आहे, नाहीतर मग काय होतील ना, याचे तुकडे तुकडे पडतील. सो आता या स्टेजला हा एकजीव करून घेणं गरजेचं आहे. आता पुढे मी काय करते, इथे माझ्याकडे आहे पनीरचं स्लाइस. पनीरचे ब्लॉक येतात, अख्खाचा अख्खा क्यूब येतो, तो घेतलेला आहे. त्याचे पातळ असे, खूप पातळ नाही खूप जाड नाही, असे स्लाइस करून घेतले. ते ऑप्शनल आहे. आता या पनीरवर घालते मी चिली फ्लेक्स, मिरपूड, काळे मिरे उपवासाला चालत नसतील, नाही घातलं तरी हरकत नाही, थोडंसं मीठ. आणि आता यावर पुन्हा ठेवूयात हे मिश्रण आणि छान हे पनीर यामध्ये कव्हर अप करूयात. आता हे यावर वरचा लेअर दिल्यावरही छान प्रेस करूयात एकसारखं, म्हणजे मग ते शिजताना एकसारखं शिजेल आणि छान एकसंध राहील. ते सगळ्या बाजूने असं सील करून झालं की याच्या वरच्या लेअरला पण थोडंसं तूप घालून घ्यायचं, साजूक तूप, आणि थोडंसं यावर देखील. आता हे करूयात सील आणि गॅसवर छान भाजून घेऊया. आता गॅसवर मीडियम हीटवर सगळ्या बाजूने छान हे भाजून घेऊया. आहा, आणि काय मस्त सुवास दरवळतोय. छान हे दोनही बाजूने मी खमंग असं भाजून घेतलेलं आहे. चेक करूयात. वाह, क्या बात है. छान असं खरपूस झालंय सगळ्या बाजूने आणि कमी त्रासामध्ये. चला आता हे काढूयात. लगेच खाणार असेल तर तव्यातून ताटात, थोड्या वेळाने खाणार असाल तर ऑफकोर्स जाळीवर ठेवायचं आणि थंड करून घ्यायचं. चला कट करून बघूयात. बाहेरनं मस्त असं खुसखुशीत, कुरकुरीत आणि आतमध्ये आपण जे पनीर यामध्ये स्टफ केलंय, वाह, बघू शकाल पनीर मस्त दिसतंय आणि त्याचसोबत छान असं खुसखुशीत पण बनतं. हे क्या बात आहे, काय सुंदर दिसतंय. कोण म्हणाल हे उपवासाचं सँडविच आहे, पनीर आहे त्यामुळे प्रोटीन आहे, कमीत कमी प्रमाणामध्ये यामध्ये साबुदाणा खातो आणि खाल्लं की दमदमीत असं हे सँडविच बनवून तयार होतं. पनीर सँडविच करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप साबुदाणा, 1 कप पाणी, उकडून किसलेला बटाटा, हिरव्या मिरचीचा ठेचा, जिरे, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, साजूक तूप, पनीरचे स्लाइसेस, चिली फ्लेक्स, काळी मिरेपूड. स्वच्छ धुवून भिजवलेला साबुदाणा घेत त्यात बटाटा, हिरवी मिरची पेस्ट, जिरं, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ घालून सगळं नीट एकत्र करायचं. आता सँडविच मेकर तुपाने ग्रीस करायचं आणि अशा पद्धतीने साबुदाण्याचं मिश्रण दाब देऊन त्यावर पसरवायचं. आता यावर पनीर स्लाइस घालून चिली फ्लेक्स, मिरीपूड, मीठ घालून वर परत साबुदाण्याचं मिश्रण पसरवायचं आणि दाब द्यायचा. आता वरच्या बाजूलाही थोडं तूप लावायचं. आता दोन्ही बाजूनी मध्यम आचेवर भाजायचं. झालं आपलं पनीर सँडविच तयार. आपल्यासोबत आलेले आहेत अंजलीजी सोनी. तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. नमस्कार, मी आज चवदार चटकदार मेथंबा करणार आहे. वा, मस्त. आपण चटपटीत मेथांबा बनवत आहोत. तर सगळ्यात आधी काय करूया? सगळ्यात आधी तैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. अच्छा. त्याची सालं काढू. कैरीचे साल व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि आता त्याचे फोडी करून घेतो. मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या. चला तर मग आता कैरी मस्तपैकी चिरून घेतलेली आहे. आता पुढे काय करूया? प्रथम पसरट भांड्यात गॅसवर मंद आचेवर 2 चमचे तेल घालून ते तापवून घ्यावं आणि मोहरी त्याच्यात म्हणजे टाकून ती तडतडल्यावर हिंग आणि मेथीचे दाणे टाकावेत. अच्छा. आणि मग नंतर लाल मिरच्या. मोहरी घातली आहे. मोहरी छान फुटली की हिंग, मेथ्या आणि सुक्या लाल मिरच्यानी स्वाद येतो, त्यामुळे मग सुक्या लाल मिरच्या जरा परतवाव्या. मंद आचेवरच परतवावी.
आणि नंतर कैरी धुतलेली जी आहे त्याच्या फोडी टाकाव्यात. जरा एकसारखं वाफ आणून घ्यावी. काय सुंदर सुवास दरवळतो. म्हणजे इतकी साधी फोडणी आहे, पण त्यात कैरी टाकल्यावर स्वाद आला त्याला. नंतर हळद, आता 3-4 मिनिटं वाफ आणावी. आधी तेलावर छान खमंग परतून घेतली. आता 2-3 वाफा झालेल्या आहेत, तरी एकदा ढवळून मऊ कैरी झाली का त्या दृष्टीने टोकदार चमच्याने किंवा टोकदार सुरीने एकदा टोचून पाहावं, म्हणजे आपल्याला समजतं की मऊ झाली की नाही. हलकीशी थोडी व्हायला. परत 2-3 वाफा आणल्या की शिजेल. आता मी जिरेपूड घालते, तिखट घालते, बॅडगी मिरची आहे, तिखट नाहीये, त्यामुळे आम्ही पूर्ण ढकलून दिली. मग एकदा परत 2-3 मिनिटं मी एकसारखी घेते परतून, आणि मग चवीपुरतं मीठ घालायचं आणि दूळ घालायचा. वा, काय दिसतंय भारी. आणि आता मी दूळ घालते. दूळ घातला की कोमट पाणी घालून 3-4 मिनिटं तेवढा लागेल. कैरी आंबट असते त्यामुळे 1 कपभर गुळ घेतला. आणि कैरी वजनाला साधारण 300 ग्रॅम होती. 300 आणि दूध साधारण 150 ग्रॅम हे घेतलं मी, दूध घेतला. आता हा दूध आणि हे सगळं मिश्रण एकसारखं शिजायला पाहिजे, त्यामुळे आपण अर्ध भांड कोमट पाणी घालायचं, म्हणजे त्याला रसही सुटतो आणि चवीलाही ते चविष्ट लागतं. आणि आता ह्याला 2-4 वाफा आणल्या की मेथंबा तयार. मस्त सुंदर दिसतंय. काय खमंग सुवास दरवळतोय. येस. आता मी झाकण जरा अडून घेते आणि एकदा शिजलं की नाही म्हणून एकदा टोचाने टोचून पाहते. हे शिजलेलं आहे. आणि आता हा मेथंबा तयार झालाय. क्या बात आहे. मस्त दिसतोय. आणि हा किती दिवस टिकतो? हा साधारण 1-1.5 महिना टिकतो. थंड झाला की थंड झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवा. 1-1.5 महिना टिकतो. मेथांबा करण्यासाठी लागणारं साहित्य: कैरी, 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, 1 चमचा मेथी दाणे, 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिऱ्याची पूड, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 कप गूळ, अर्धा कप गरम पाणी. कैरी छान धुवून सोलून घ्यायची आणि मध्यम आकारात कापून घ्यायची. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडल्यावर हिंग, मेथी दाणे आणि सुक्या लाल मिरच्या घालून परतायच्या. आता त्यात कैरी घालून खमंग परतून घ्यायची आणि त्यावर हळद घालून कैरीला वाफ आणायची. त्यात जिरेपूड, तिखट, चवीपुरतं मीठ आणि गूळ घालून हे जिन्नस मिसळून घ्यायचे. आता त्यात पाणी घालून हे मिश्रण वाफवून घ्यायचं. झाला आपला मेथांबा तयार. आज आपण जाणार आहोत मराठवाड्यामध्ये, लातूरमध्ये. आणि लातूरचं फेमस असं स्ट्रीट फूड आज आपण बघतोय, ज्याचं नाव आहे उपमा फ्राय. मी लातूरला जेव्हा गेले होते ना, तेव्हा ब्रेकफास्टमध्ये हे खाल्लं होतं आणि इतकं सुंदर लागतं चवीला. त्यासोबत एक चटणी येते, त्याची चव भन्नाट लागते. तर आपण पहिले ती चटणी बनवूयात आणि मग उपमा फ्राय बनवूयात. सो चटणी बनवण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते. तर मी काय केलं, शेंगदाणे पाण्यामध्ये भिजवून घेतले. शेंगदाणे पाण्यात भिजवून झाले की त्याची टरफलं काढून घ्यायची. टरफल काढण्याची स्टेप अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला नसतील टरफल काढायची नका काढू, पण मग चटणी छान पांढरी शुभ्र होते टरफल काढली की. सो मी इथे ही कच्च्या शेंगदाण्याची टरफल काढून घेतलेली आहेत. आता हे भिजवलेले आणि टरफल काढलेले शेंगदाणे घालूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता यामध्ये घालूयात हिरवी मिरची,
आल्याचे 1 ते 2 तुकडे आणि मीठ. तर झाकण लावूयात आणि पाणी न घालता आधी याची पेस्ट करूयात. तर पाणी न घालता हे वाटून झालं की यामध्ये घालूयात थोडंसं आणखी पाणी. सरसरीत असते ही चटणी, अजिबात दाटसर नसते, त्यामुळे थोडे शेंगदाणे घेतले तरी भरपूर प्रमाणात चटणी बनून तयार होते. तर झाकण लावूयात. आणि ही चटणी छान ब्लेंड झालेली आहे. आता ही काढूयात एका डिशमध्ये. सुंदर लागते ही चटणी चवीला आणि दिसतेही भन्नाट. लातूर विशेष उपमा फ्राय आणि चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य. चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप शेंगदाणे, 1 हिरवी मिरची, 1 ते 2 आल्याचे तुकडे, चवीनुसार मीठ, पाणी. शेंगदाणे पाण्यात भिजवून त्याची सालं काढायची. आता मिक्सर मध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची, आलं आणि मीठ घालून हे मिश्रण आधी कोरडं वाटायचं, नंतर पाणी घालून परत वाटायचं. झाली आपली उपमा फ्राय साठीची चटणी तयार. आता उपमा फ्राय बनवायला सुरुवात करूयात. इथे चमचाभर तेल गरम केलेलं आहे तव्यामध्ये. यामध्ये घालूयात कांदा बारीक चिरलेला आणि कांदा छान परतून घेऊयात. इथे कांदा ना छान परतून घेतलेला आहे. खूप असा काळसर करायची गरज नाहीये. हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की आता यामध्ये घालूयात मसाले. संडे मसाला वापरते, कुठलाही काळा मसाला तुम्ही इथे वापरू शकता. इवन कांदा लसूण मसाला घातला तरी चालेल. सो हा मसाला 1 चमचाभर आणि त्याचसोबत यामध्ये जाईल लाल तिखट. चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये. हे मिक्स करूया. तर हा झाला आपला कांद्याचा बेसिक मसाला तयार. आता यामध्ये काय घालायचं? इथे मी घेतलेला आहे तयार उपमा. सो हा मी घरी बनवलेला तयार उपमा आहे, हा घालूयात. हा उपमा करूयात यामध्ये मिक्स. तर यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. खूप छान लागतो हा उपमा फ्राय चवीला. आता हा झाला बेसिक उपमा तयार. आता हा आहे ना तव्याच्या एकदम एक बाजूला काढून घेऊयात. इथे थोडासा मी उपमा घेते बाजूला. यामध्ये घालते थोडंसं पाणी. तव्यामध्ये घालूयात एका बाजूला तेल आणि हा उपमा या तेलावर असा स्प्रेड करून घ्यायचा. हा उपमा हलकासा पातळ करून घेतला. थोडंसं पाणी आणखी घालते मी. थोडंसं तेल घालते तव्यामध्ये. छान असा जितका शक्य असेल तितकी पातळ लेअरवर स्प्रेड करून घ्यायचं. सो बेसिकली ते जेव्हा नाश्ता सेंटरमध्ये बनवतात तेव्हा त्यांच्याकडे ना मोठे मोठे तवे असतात. सो त्यावर ते स्प्रेड करायला अगदी सोपं पडतं. पण इथे तवा माझ्याकडे अगदी लहान आहे, त्यामुळे थोडंसं असं हलक्या हातानेच मी करते. बेसिकली आपल्याला याची खरड करून घ्यायची आहे. आणि हा पापुद्रा आहे ना डोशासारखा आला पाहिजे. खूप वेळ नाही लागत. जस्ट उपमा शिजला की हे खरड पण निघून तयार होतं. फक्त हे हलकंसं असं स्पूनने प्रेस करून घ्यायचं. आणि हे बघा, हे छान असं एकसारखं चमच्याने मी स्प्रेड करून घेतलेलं आहे. आणि हे आता छान क्रिस्पी होईपर्यंत शिजवायचं आहे. असा हा छान एक लेअर आला पाहिजे. ही खरड छान शिजली की ही हलक्या हाताने डोशासारखी काढून घ्यायची. वाह, हे करूयात फोल्ड. हा 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 जबरदस्त. आता गॅस करते बंद. आणि आता हे सर्व करायचं. सर्व कसं करायचं? डिशमध्ये सगळ्यात आधी चटणी, त्यानंतर उपमा हा जो फ्राय केलेला आहे मसाल्यांमध्ये, आणि ही खरड म्हणजे जो फ्राय आहे तो घालायचा. इतका जबरदस्त लागतं. म्हणजे शिळा उपमा जर उरला असेल किंवा उपमा खाऊन कंटाळा आला असेल ना तर हा फटकन होणारा
प्रकार आहे. उपमा फ्राय करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, उपमा, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी, तेल. कांदा सोनेरी रंगावर परतायचा. आता त्यात 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे सगळं एकत्र करायचं. आणि आता या मिश्रणात तयार उपमा घालायचा आणि त्यावर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. आता थोडा उपमा बाजूला काढायचा आणि त्यात पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने पसरून त्याची खरड तयार करायची आणि डोस्यासारखी बाजूला काढायची. झाला आपला लातूरचा प्रसिद्ध उपमा फ्राय तयार. लाल भोपळ्याची उपवासाची कोशिंबीर कशी बनवायची ते बघूयात. तर यासाठी काय करायचं, एका पॅनमध्ये 1 कप किसलेला लाल भोपळा घ्यायचा, थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं, गॅस सुरू करायचा, झाकण ठेवून मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटं लाल भोपळा छान वाफवून घ्यायचा. लाल भोपळा छान वाफवून झाला की कोशिंबीर बनवण्यासाठी यामध्ये घालायचे 2 चमचे दही, आलं मिरचीचा ठेचा, चवीपुरतं मीठ, साखर आणि त्याचसोबत भाजलेला शेंगदाण्याचा कूट. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. छान मिक्स झालं की इथे आपला मस्त असा चवदार लाल भोपळ्याचं कोशिंबीर बनवून तयार आहे. लाल भोपळ्याची कोशिंबीर झाली. आता दह्याची चटणी कशी बनवायची ते बघूयात. चटणी बनवण्यासाठी अर्धा कप दही मी घेतलेलं आहे. लाल तिखट, हे रंगाचं लाल तिखट आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त घालते. चवीपुरतं मीठ घालायचं, साखर घालायची, भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. इथे बघू शकाल चटणी भन्नाट दिसते, रंग खूप सुरेख आलेला आहे आणि आपली उपवासाची चटणी पण बनवून तयार आहे. कोशिंबीर करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप किसलेला लाल भोपळा, 2 मोठे चमचे दही, 1 चमचा आलं हिरव्या मिरचीचा ठेचा, चवीनुसार मीठ, साखर, 1 मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, पाणी. आता किसलेला भोपळा थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं शिजवायचा. दही, आलं मिरचीचा ठेचा, मीठ, साखर, भाजलेला शेंगदाणा कूट घालून नीट मिसळायचं. झाली आपली लाल भोपळ्याची कोशिंबीर तयार.